जालना शहरात मदतीच्या बहाण्याने एका सेवानिवृत्त शिक्षकाची सोन्याची अंगठी लंपास केल्याच्या घटनेस महिन्याभराचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील सदर बाजार पोलिसांनी अद्याप या भमट्यांचा शोध लावलेला नाही। विशेष म्हणजे जालना बस स्थानकावरील या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज असताना सदर बाजार पोलीस चोरट्यांपर्यंत पोहोचत नसल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। भोकरदन तालुक्यातील पारद येथील सेवानिवृत्त शिक्षक रणजित सिंग उपसत सिंग ठाकूर हे नातेवाईकांच्या लग्नाच्या बस्त्यासाठी 12 एप्रिल 2026 रोजी जालना बस स्थानक परिसरात आपल्या पाहुण्यांची वाट पाहत असताना दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले। एका इस्मानं गाडी कुठं लागते अशी विचारणा करत संवाद सुरू केला, तर दुसऱ्या इस्मानं पत्नी आजारी असल्याचं सांगत या सेवानिवृत्त शिक्षकास बोलण्यास गुंतवून ठेवले। काही वेळातच त्यांनी अत्यंत छलाकीनं वृद्ध व्यक्तीचे लक्ष दुसरीकडे वळवत हातातील सोन्याची अंगठी काढून घेतली आणि दोघेही घटनास्थळावरून पसार झाले। काही वेळानंतर महिलेला आपल्या हातातील अंगठी गायब असल्याचं लक्षात आलं। चोरी केलेल्या सोन्याच्या अंगठीची किंमत सुमारे 20,000 रुपये असल्याचं सांगण्यात आलंय। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असली तरी या प्रकरणात सदर बाजार पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसल्यानं पोलिसांवर संशय निर्माण होतोय।